मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांची आता ई-केवायसी ही सुरू झालेली आहे। महिलांना आधार पडताळणी करावी लागणार आहे। त्यासाठी त्यांना आधार नंबर टाकून OTP देखील जनरेट करावा लागणार आहे। त्यासाठी आपल्या वेबसाईटवर ही ऑप्शन देखील आलेला आहे की तू ई-केवायसी वगैरे करून घ्या, अर्जदार पडताळणी वगैरे। तर मित्रांनो, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर स्वागत आहे कृषी युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता। इंस्टाग्राम आयडी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। तर मित्रांनो, ज्या महिलांना आता जे महिला आता लाडक्या बहिणीचे पैसे उचलतात त्या महिलांना आता ई-केवायसी ही अनिवार्य आहे असं ही गोष्ट समोर आलेली आहे। त्या अंतर्गत जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर ई-केवायसी पडताळणी असा ऑप्शन देखील अवेलेबल झालेला आहे। तर त्याविषयीची माहिती घ्यायची झाली मित्रांनो, तर आज सकाळी 1-2 महिला आपल्याकडे आलेल्या होत्या आणि आपल्याला म्हणल्या की आम्हाला ई-केवायसी करायची आहे लाडक्या बहिणीची। आम्हाला कॉल आलेला होता, म्हणजे त्या महिलांना एक कॉल गेला म्हणे आणि तो कॉल गेल्याच्या नंतर त्यांना असं सांगण्यात आले की तुम्ही लाडक्या बहिणीचे यापुढचे पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला ई-केवायसी करा, तुमचा आधार नंबर टाका, OTP टाका, जनरेट करा, असं एक ऑप्शन दिसत आहे। आणि ई-केवायसी पडताळणीचा ऑप्शन तिथे दिसेल वगैरे। तुमच्या व्हॉट्सअपला एक लिंक पाठवली आहे, त्या लिंकवर जा आणि घरबसल्या ई-केवायसी करून घ्या, असा काहीतरी त्या कॉलवर सांगण्यात आलं आणि त्यांना व्हॉट्सअपला मेसेज वगैरे आला, ती वेबसाईटची लिंक आली। तर त्या वेबसाईटच्या लिंकवर गेल्याच्या नंतर तिथे आपल्याला लाडकी बहीण योजनेचे जे लॉग इन आहे ते लॉग इन करण्यासाठी जो ऑप्शन येतो, मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा, ते जसाल तसा लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी पडताळणी त्या ऑप्शनवर गेल्याच्या नंतर की लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी सत्यापन डिजिटल ओळखीद्वारे महिलांना सक्षम करणे असं दिसत आहे। तिथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला कॅप्चा हा फिल करायचा आहे। कॅप्चा फिल केल्याच्या नंतर तिथे बघू शकता तुम्ही खाली की आधार प्रमाणीकरणासाठी संमती। तर त्याच्यामध्ये मी वरील नमूद केलेल्या आधार क्रमांकाचे धारक लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी साठी महिला व बालविकास विभागात WCD स्पष्ट संमती देते। या योजनेसाठी माझी ओळख पडताळणी करण्यासाठी WCD विभागास माझे आधार तपशील जसे नाव, जन्मतारीख, पत्ता, बायोमेट्रिक माहिती, बोटाचे ठसे वगैरे जे आधारला लागतात ते ओळख पडताळणी आणि योजनेची संमती संपर्कासाठी वापरली जाणारी माहिती। तर मला सहमती आहे, मला सहमती नाही, असे 2 ऑप्शन दिसत आहेत तिथे। तर या दोन्ही ऑप्शन पैकी जर मला सहमतीला ओके केलं तर खाली OTP पाठवा असा ऑप्शन हा क्लिअर होईल किंवा आपल्याला दिसायला लागेल, परंतु मला सहमती नाही या ऑप्शनला ओके केल्याच्या नंतर OTP पाठवायला क्लिक होणार नाही। तर मित्रांनो, हे जर तुम्हाला देखील असा कॉल वगैरे आला किंवा तुम्हाला देखील असा व्हॉट्सअपला मेसेज वगैरे लिंक वगैरे आली तर बिलकुल त्या लिंकवर जायचं नाही। तुम्ही गेले तरी काही प्रॉब्लेम नाही, त्या लिंकला टच केलं तरी काही नाही। सेम जशीच्या तशी फ्रॉड लिंक जनरेट झालेली आहे। तर ही फ्रॉड लिंक म्हणजे लाडक्या बहिणींचे आधार आता तुम्हाला जर माहित आहे आधारचा OTP दिल्याच्या नंतर किती मोठे फ्रॉड होतात, किती मोठे स्कॅम होतात आणि तुम्ही किती प्रॉब्लेम मध्ये फसू शकता जर आधारचा OTP तुम्ही जर तिथे टाकून दिला। तर मित्रांनो, तुम्हाला पण माहिती आहे आधारच्या OTPला किती महत्व आहे, किती व्हेरीफाईड आहे। तर ही जशीच्या तशी डिट्टो वेबसाईट ही लाडक्या बहिणीची वेबसाईट डुप्लिकेट वेबसाईट आहे। या वेबसाईटवर तुम्हाला बिलकुल जायचं नाही। ही वेबसाईट म्हणजे www.ladkibahin.alphawear। आता या अल्फावेअर नावातच बघू शकता किती मोठा स्कॅम दिसत आहे। हे फ्रॉड लिंक आहे ladkibahin.alphawear.io। आता तिथे लाडकी बहीण महाराष्ट्र.gov असं नाही, तर लाडकी बहीण alphawear.io असं वेबसाईटचं नाव आहे। तुम्ही टाकून सुद्धा बघू शकता। त्या वेबसाईटवर डिट्टो जशाच्या तशी लाडकी बहिणीची कॉपी वेबसाईट आहे। तुम्हाला असं समजणार सुद्धा नाही की लाडकी बहिणीची वेबसाईट एक्झॅक्ट आहे की फेक वेबसाईट आहे, हे सुद्धा तुम्हाला समजणार नाही। तुम्ही टाकून बघू शकता ladkibahin.alphawear alphawear.io। तर हे टाकून बघू शकता, चेक करून डिट्टो जशाल तशी वेबसाईट आहे। तुम्ही बिलकुल या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला जर कॉल वगैरे आला एखादा किंवा व्हॉट्सअपला मेसेज वगैरे आला तर बिलकुल या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून तुमचा OTP वगैरे जनरेट करायचा नाही। घर बसल्या तुम्ही तुमच्या आईचं वगैरे किंवा तुमच्या इतर घरातील महिलांचा शहाणपणा करायचा नाही की बुवा चल तुझी KYC करून देतो घर बसल्या। आधार नंबर टाकून OTP वगैरे जनरेट करसाल तर तुमचा पूर्ण आधारचा बायोमेट्रिक डाटा वगैरे सगळं पूर्णच्या पूर्ण जशाल तसे तुमचं त्या वेबसाईटवर ऍड होणार आहे। आणि ऍड झाल्याच्या नंतर तुम्ही पूर्ण तुमच्या आधारची परमिशन दिल्यानंतर तुमच्यासोबत मोठा स्कॅम होऊ शकतो। त्यासाठी हा व्हिडिओ बनवावा लागलेला आहे
काल सकाळी आज महिला 1-2 आलेल्या होत्या की आमची लाडक्या बहिणीची KYC करा म्हणून. तशा अनेक महिला बळी पडू शकतात, त्यासाठी हा व्हिडिओ बनवावा लागला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा तसेच महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.